नमस्कार मंडळी. आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेले 9 दिवस आपण देवीला एक एक माळ चढवत आहोत. आजची ही 10वी माळ आहे. दसऱ्याचं महत्त्व, दसऱ्याचं वैशिष्ट्य या भागामध्ये आपण उलगडून दाखवणार आहोत. दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा, असं म्हटलं जातं. दसऱ्याचं महत्त्व निश्चितच आहे मंडळी, कारण आपल्या भारतीय परंपरेनुसार 3.5 मुहूर्तांपैकी एक अख्खा मुहूर्त म्हणजे हा दसऱ्याचा मुहूर्त आहे. आणि दुसरं काय आहे, 9 दिवस ज्यांनी व्रत केलेलं असतं, उपासना केलेली असते, ते व्रत संपण्याचा दिवस म्हणजे आजचा हा दसऱ्याचा दिवस असतो. अजून ह्या दिवसाचं एक औचित्य आपल्याला काय सांगता येईल मंडळी? ते औचित्य असं आहे की अश्विन शुद्ध दशमीला म्हणजे आजच्या दिवशी विजय नावाचा मुहूर्त असतो आणि त्या दिवशी आपण जे एखादं काम करायला सुरुवात करू त्याच्यामध्ये आपल्याला यश निश्चितच मिळेल अशी आपली श्रद्धा आहे, असा आपला पूर्व संकेत आहे. या दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायचं असतं. आपट्याची पानं एकमेकांना सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे. पण ही नुसती प्रथा नाहीये मंडळी, त्या पाठीमागे एक कथा सुद्धा दडलेली आहे. काय आहे ती कथा? ती कथा अशी आहे की पैठण शहरामध्ये राहणारा एक विद्यार्थी असतो, कौत्स्य नावाचा, आणि वरतंतू या गुरूंच्या घरी तो शिकायला जातो. कारण पूर्वी गुरुकुल पद्धत होती. गुरुच्या घरी शिकायला गेल्यानंतर गुरुनी त्याला 14 विद्या शिकवल्या. त्याचं अध्ययन पूर्ण झालं. गुरुजी त्याला म्हणाले, तू अगदी व्यवस्थित सेवाभावाने पूर्णपणे छान पद्धतीने अध्ययन केलेलं आहेस. तुझं आता अध्ययन संपलेलं आहे. आता तू स्वगृही जा. पण त्या कौत्स्यला आपल्या गुरूंना काहीतरी देण्याची इच्छा होती, गुरुदक्षिणा म्हणून. आणि म्हणून तो गुरुजींना विचारतो की मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? तर ते गुरु वरतंतू म्हणतात, अरे बाळा, तू अतिशय उत्तम पद्धतीने अध्ययन केलंस, इतरही सगळ्या गोष्टी केल्यास, माझी सेवा केलीस, हेच काय आहे, हीच माझी गुरुदक्षिणा आहे असं समज. आपला शिष्य चांगला बनावा हीच गुरुदक्षिणा असते गुरूंसाठी. पण त्या कौत्स्याला आपल्या गुरूंना निश्चितच काहीतरी द्यायचं असतं आणि म्हणून गुरुजी त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला सांगतात की मी तुला 14 विद्या शिकवल्या की नाही, मग आता 14 कोटी सुवर्ण मुद्रा तू मला आणून दे. सुवर्ण मुद्रावर का, मोहरा म्हणजे सुवर्णाच्या. म्हणजे त्या काळी आपला भारत देश किती संपन्न आणि वैभवशाली होता ह्याची सुद्धा कल्पना येते. आणि अजून त्यांनी एक अट घातली की एकाच दात्याकडनं तू मला एवढी सगळी गुरुदक्षिणा आणून द्यायचीस. कौत्स्य विचार करतो आणि त्याला रघुराजाचं नाव सुचतं. रघुराजा म्हणजे कोण माहितीये का प्रेक्षक हो तुम्हाला? आपले प्रभू रामचंद्र ज्या कुळामध्ये जन्माला आले त्या कुळातलाच हा रघुराजा, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पूर्वजांपैकी असलेला एक राजा. दानशूरपणाबद्दल त्याची ख्याती निश्चितच होती. त्याच्यामुळे कौत्स्य त्याच्या दरबारात जातो, परंतु नुकताच एक यज्ञ केलेला असल्यामुळे त्याचा जो खजिना आहे तो रिता झालेला आहे रघुराजाचा. पण आपल्याकडे आलेला याचक हा जो बटू आहे, विद्यार्थी आहे, तो रिक्त हस्ताने जातोय हे काही रघुराजाला आवडत नाही. आणि म्हणून तो त्याला सांगतो, माझ्या यज्ञशाळेमध्ये तू विश्रांती घे. आणि मग रघुराजा ठरवतो की आपण आता इंद्रावरती स्वारी करायची, कुबेरावरती स्वारी करायची, की जेणेकरून आपल्याला काय मिळेल, धन मिळेल, त्या सुवर्ण मुद्रा आपल्याला लुटून आणता येतील. पण ही बातमी इंद्राला कळल्यानंतर इंद्र कुबेराला सांगतो की बाबा रे, नको त्या रघुराजाचं आक्रमण आपल्यावरती आता, त्याच्यापेक्षा तू काय कर, सुवर्ण मोहरांचा पाऊस त्याच्या राज्यामध्ये पाड. त्यानुसार कुबेर
शमीचं झाड आणि आपट्याचं झाड असतं, या दोन झाडांवरती सुवर्ण मोहरांचा वर्षाव करतो. आणि मग त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा ज्या आहेत, मोहरा ज्या आहेत, रघुराजा कौत्स्याला देतो. त्या मोहरा तो आपल्या गुरूंना देतो. पण गुरु केवळ त्याची परीक्षा बघत असतात आणि म्हणून गुरु म्हणतात, ह्याच्यातल्या फक्त 14 कोटी ज्या आहेत सुवर्ण मुद्रा, त्यांच्यावरतीच माझा हक्क आहे, बाकीच्या मला नकोत. कौत्स्य म्हणतो, ह्या उरलेल्या माझ्या पण नाहीयेत. म्हणून तो रघुराजाकडे त्या मुद्रा नेऊन देतो. पण रघुराजा म्हणतो, आता मी त्या तुला दिल्यात, त्या मी घेऊ शकत नाही, कारण मी त्या माझ्यासाठी मागितलेल्याच नव्हत्या. म्हणजे अतिरिक्त मुद्रा गुरु पण घेत नाहीत, कौत्स्य पण घेत नाही, रघुराजा पण घेत नाही. आणि म्हणून कौत्स्य त्या उरलेल्या मुद्रा ज्या आहेत, सुवर्ण मोहरा ज्या आहेत, त्या परत शमीच्या आणि आपट्याच्या झाडाच्या इथे ठेवतो आणि मग लोकांना त्या तिथून लुटून नेण्यासाठी सांगतो. त्याचं प्रतीक म्हणून मंडळी आपण आजच्या दिवशी आपट्याचं पान एकमेकांना सोनं म्हणून देतो. त्या पाठीमागचा जो पूर्वसंकेत आहे, पूर्वे इतिहास आहे, तो या गोष्टीमध्ये दडलेला आहे. म्हणजे बघा, अतिरिक्त वैभव घ्यायचं नाही, ही परंपरा किंवा हा संस्कार आपल्या भारत देशामध्येच आपल्याला आढळतो मंडळी. याच्यावरून आपण काय बोध घेतो या कथेमधनं, की ते निस्पृह होते. रघुराजा काय, तो शिष्य कौत्स्य काय आणि गुरु वरतंतू काय, अधिकची त्यांना अभिलाषा नव्हती, इच्छा नव्हती, लालसा नव्हती. आणि त्याचा संकेत आठवण्यासाठी आपण एकमेकांना सोनं देतो आणि शुभेच्छा देतो. या दिवसाचं अजून एक औचित्य किंवा विशेषता काय सांगता येईल, की आजच्या दिवसाला दशहरा असं सुद्धा म्हटलं जातं. दशहरा म्हणजे काय मंडळी? 10 हरवणारा, 10 पापांचा नाश करणारा. नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून आपण देवीकडे जी शक्ती मागत आहोत, त्या शक्तीच्या द्वारे आपण रोज एकेका पापाचा आपल्या मनातला नाश करायचा आणि आजच्या दिवशी त्या 10 पापांवरती विजय मिळवायचा. ती पाप ज्याच्या त्याच्या व्यक्तिसापेक्ष असू शकतात. काय काय असू शकतं या पापांमध्ये? असत्य वागणं बोलणं असू शकतं, हिंसा असू शकते, दुराग्रह असू शकतो, चहाडी असू शकते, बढाई मारणं हे सुद्धा एक पाप वृत्तीचंच लक्षण आहे. जे अनैतिक विषयोपभोग आहेत ते असू शकतात, क्रूर कर्म असू शकतं. या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या 10 पापांमध्ये होतो आणि त्याचा विनाश करण्याचा दिवस म्हणजे आजचा हा दशहराचा, दसऱ्याचा दिवस आहे. अजून एक ह्या दिवसाची विशेषता काय मंडळी? शेतकऱ्यांचं किंवा शेतीच्या अनुषंगाने सुद्धा या नवरात्र पर्वाचं खूप विशेष आहे किंवा खूप महत्त्वपूर्ण लक्षात घेण्याजोगं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे नवरात्रामध्ये आपण ज्याला घट बसवतो त्याच्या बाजूला मातीमध्ये आपण धान्य पेरतो. नवरात्र हा खरा शेतकऱ्यांचा सुद्धा सण आहे, कारण त्यावेळेला जे धान्य आहे ते धान्य अतिशय उत्तम पद्धतीने शेतामध्ये आलेलं असतं. आणि त्याचं प्रतीक म्हणून बघा, आपण आजही आपल्या दारावरती तोरण लावतो. त्या तोरणामध्ये त्या धान्याच्या लोंब्या असतात. पूर्वीच्या काळी तर माहितीये का मंडळी, गावकरी आपल्या पागोट्यामध्ये ती लोंबी खोवायचे आणि दिवसभर मिरवायचे त्या लोंबीला. आजही आपण तो संकेत पाळतो, देवाला त्या लोंब्या वाहतो किंवा आपण दारावरती तोरण वाहतो. हे त्याचं प्रतीक आहे. मग आता हा जो सणाचा जो काही विशेषतापूर्ण भाग आपण बघतोय, तो आत्ताच्या सद्य काळामध्ये कोणत्या पद्धतीने घ्यायला पाहिजे ते सुद्धा बघण्याची गरज आहे मंडळी. की शेतकऱ्यांचा जर का हा सण आहे, त्यांच्या दृष्टिकोनातनं जर का महत्त्वाचा असलेला हा नवरात्राचा उत्सव आहे, तर आत्ताच्या काळामध्ये आपण काय करू शकतो? शेतीच्या संबंधित ज्यांनी शोध लावलेत अशांचा आपण आत्ताच्या नवरात्राच्या निमित्ताने सत्कार करू शकतो. जे शेतकरी आहेत त्यांचा सत्कार करू शकतो. त्या अभिनव शेतीच्या अनुषंगाने अजून आपण काय उपाययोजना करू शकतो ह्याच्यासाठी परिसंवादाचं आयोजन करू शकतो. ज्यांनी शौर्य वगैरे गाजवलेलं आहे अशांचा आपण सत्कार करू शकतो.
अशा अभिनव कल्पना आपण आत्ताच्या ह्या 9 दिवसांमध्ये जर का अंमलात आणल्या तर पुढच्या पिढीला आपला हा जो वारसा आहे तो निश्चितच कळून येणार आहे. नाहीतर पुढच्या पिढीपर्यंत फक्त काय पोचेल की बाबा नवरात्र म्हणजे 9 दिवस छान छान कपडे घालून गरबा खेळायचा आहे आणि आपट्याची पानं दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना द्यायची आहेत. पण त्या पाठीमागचा पूर्वविचार, पूर्वसंकेत हे पुढच्या पिढीवरती बिंबवण्याचं काम आत्ताच्या समाज घटकाचं आहे, आत्ताच्या पालकांच्या पिढीचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. अजून एक विशेष आपल्याला दसऱ्याचा सांगता येतो मंडळी. काय आहे तो? महाभारत काळामधला आहे. ज्या वेळेला पांडवांना 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षांचा अज्ञातवास झालेला होता, त्यावेळेला त्यांच्या अज्ञातवासाच्या काळामध्ये त्यांनी आपली सगळी शस्त्र शमीच्या झाडावरती लपवून ठेवलेली होती आणि अज्ञातवास संपल्यानंतर शमीच्या झाडाची विधिपूर्वक पूजा करून आजच्या दसऱ्याच्या दिवसापासूनच त्यांनी दिग्विजयाला प्रारंभ केलेला होता. म्हणजे बघा, आजच्या दिवसाचं महत्त्व किती विविधांगाने नटलेलं आहे, परिपूर्ण आहे. जे व्रती असतात 9 दिवस ते आज आपल्या व्रताची सांगता करतात. घटाभोवती जे कोंब आलेले असतात ते आपण माथ्याला लावतो आणि विधिपूर्वक त्याचं विसर्जन केलं जातं. आता या 9 दिवसातलं नवरात्र उठल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना सोनं तर देतोच, पण अजून या सणाचं औचित्य साधून आपण काय काय करू शकतो त्याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे मंडळी. आपण 9 दिवस जागर करतो, पण जागरण म्हणजे काय? तर आपल्या मनामध्ये जो हेतू असतो त्याच्यानुसार कृती घडते का नाही आणि आपल्या मनातला सकारात्मक हेतू हा पूर्णत्वास जातो आहे का नाही हे बघणं म्हणजे खरं जागर राहणं आहे. खरा जागर तो आहे. आणि हा दृष्टिकोन आपण या 9 दिवसांमधनं घ्यायला पाहिजे आणि दसऱ्याच्या दिवसापासनं आपल्या जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे असं मला मनोमन वाटतं. त्या दृष्टिकोनातनं अजून एक मुद्दा सांगावासा वाटतो की शस्त्रपूजन झालं, शक्तीपूजन झालं, हे जे सगळं आहेच पारंपरिक चालत आलेलं, पण आत्ताच्या समाजाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला त्याच्यापासून कसं वागणं गरजेचं आहे. आज आपल्याला शस्त्र परजून ठेवायला हवीच आहेत. पूर्वी दसऱ्याच्या काळामध्ये शस्त्र परजवून ठेवली जायची आणि दसऱ्याच्या मुहूर्तापासनं लोक दिग्विजयाला बाहेर पडायचे. आज शस्त्र परजण्याची गरज आहेच मंडळी, पण ती शस्त्र कोणती ह्याचा पण विचार करण्याची गरज आहे आपल्याला. आत्ताच्या काळामध्ये सीमोल्लंघन हा जो मुद्दा मगाशी आपण बघितला तो कोणत्या पद्धतीने आचरणामध्ये आणता येईल की एकमेकांमधले जे हेवे दावे आहेत, एकमेकांमधला जो संघर्ष आहे त्या संघर्षाला मूठ माती देणं, तो संघर्ष मिटवणं हे सुद्धा एक प्रकारे सीमोल्लंघनच नाहीये का मंडळी. त्या दृष्टीने आपण समाज घटकांकडे बघायला पाहिजे आणि अशा दृष्टीने आपण सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केला, तसं केलं तर समाज निकोप राहणार आहे, समाजाचं आरोग्य सुधारणार आहे आणि आज त्याची अतिशय गरज आहे. मग सीमोल्लंघनाकडे आपण ह्या दृष्टीने सुद्धा बघू शकतो किंवा आंतरराष्ट्रीय जर का विचार केला तर आज एकमेकांच्या म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशावरती चढाई करण्याचे, युद्ध करण्याचे दिवस आता खरे तर नको यायला हवे आहेत. आणि तसं जर का घडायचं असेल, सामंजस्याचे जर का दिवस यायला हवं असेल तर आपण विश्वबंधुत्वाची जी प्रेरणा आणि भावना आपल्या पूर्वसुरींनी आपल्याला घालून दिलेली आहे ती आचरणात आणणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचं सीमोल्लंघनच नाही का मंडळी. म्हणजे पूर्वीच्या आपल्या आचरणाला किंवा रीतीला आत्ताच्या पद्धतीने जर का आपण पायाभूत मानून तशी कृती केली तर खरोखर हा जो दसरा आहे त्या दसऱ्याचं उद्दिष्ट, त्या दसऱ्याचं महत्त्व साध्य झालं असं आपल्याला म्हणता येईल.
दसऱ्याच्या दिवशी पाटीपूजनाचा सुद्धा कार्यक्रम केला जातो. पाटीचं पूजन केलं जातं, सरस्वतीचं पूजन केलं जातं. म्हणजेच आजच्या दिवसापासनं आपण आपल्याला साक्षर बनवायला जात असतो. लहान मुलांपासून आपण ती सुरुवात करतो, पण ती साक्षरता केवळ शिक्षणातली नसू दे, औपचारिक शिक्षणातली नसू दे, तर जीवनाच्या अनुभवातनं मिळणारं जे शिक्षण आहे त्याच्यामधली सुद्धा साक्षरता आज प्रत्येक मुलाला आणि मुलीला कळण्याची गरज आहे. त्यांना ते सामाजिक भान देऊन त्यांना सजग करण्याची गरज आहे. हे सुद्धा पूजन आजच्या दिवशी आपण आपल्या मुलाबाळांना करायला सांगितलं पाहिजे, की जेणेकरून ती उद्या विश्वामध्ये फिरताना, समाज घटकामध्ये वावरताना कुठेही कोलमडून पडली नाही पाहिजे, तर अतिशय भक्कमपणाने समाजामध्ये ती वावरली पाहिजे आणि यशस्वी झाली पाहिजे. आणि म्हणूनच 9 दिवस आपण जी देवीकडे शक्ती मागितलेली आहे त्या शक्तीच्या अधिष्ठानावरती भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या जीवनाची वाटचाल आपण अतिशय पद्धतशीरपणे आणि यशस्वीपणे करायला सुरुवात केली पाहिजे. मंडळी, आजच्या दिवसाचं महत्त्व सांगताना बोलू तेवढं कमीच आहे हो. पण महत्त्वाचे जे मोजके मुद्दे सांगावेसे वाटले ते आपल्यासमोर या भागामधनं व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोन्यासारखं व्हा, सोन्यासारखं निष्कलंक राहा, असं हा दसरा सण आपल्याला सांगतो, असं मला निश्चितच वाटतं. आणि सोन्यासारखं राहायचं असेल, निष्कलंक जर का राहायचं असेल, तर आपल्याला तशी कृती करण्याची गरज आहे. आणि त्या कृती करण्याचं बळ 9 दिवसांमध्ये देवीची आराधना करून आपल्याला खचितच मिळालेलं आहे. आणि त्या शक्ती उपासनेवरती आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. म्हणजे हा संपूर्ण नवरात्राचा उत्सव कशाचा आहे, तर भक्ती आणि शक्ती यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हा नवरात्रीचा उत्सव आहे. तर मंडळी, आजच्या या भागामधनं आपण दसरा या सणाबद्दल थोडक्यात माहिती मिळवलेली आहे. गेले 10 दिवस आपण देवीचा जागर केलेला आहे. आजचा हा भाग मंडळी इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगोलग मिळेल. आता आपण परत एकदा हा घट उठवताना देवीचा जागर करणार आहोत आणि देवीला म्हणणार आहोत, जगदंबे उदयोस्तु, जगदंबे उदयोस्तु, अंबाबाईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो. धन्यवाद मंडळी.